नमस्कार रसिक हो. मी कलाप्रेमी मंचतर्फे आपल्या सर्वांची सुपरिचित गायिका संगीतकार चारुशीला बेलसरे आपलं सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना आहे आणि आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 वारांमध्ये काय काय छान उपासना करता येईल याचा मी विचार केला. आज आपण सोमवार आणि मंगळवारचाच फक्त विचार करणार आहे आणि पुढच्या भागामध्ये 2-2 वारांचा असा मी छोटा छोटा गट करून आपल्याला काही उपासना सांगणार आहे. आपण वर्षभर काहीतरी धार्मिक स्तोत्र वाचत असतो, मंत्र पठण करतच असतो, पण श्रावण महिन्यात आपण अधिक भाविकपणे अधिक वेळ काढून परमेश्वराचं नामस्मरण करत असतो, मंत्रपठण करायला जास्त वेळ देतो. तर सोमवारच्या उपासनेमध्ये मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः हा एक महामृत्युंजयाचा जप आपण सकाळ संध्याकाळ 11 वेळा करावा. दुसरं म्हणजे नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, शिवाय नमस्तुभ्यम हा जप संपूर्ण दिवसभर आपण उपास करतो तेव्हा आपल्याला जेव्हा जसा वेळ मिळेल तसा एका आसनावर स्थिरपणे बसून मनोभावे करावा. तसंच सोमवारी बेलपत्र वाहताना सुद्धा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असं चंदनाचं गंध बेलपत्र तसंच पंचामृत शंकराच्या पिंडीवर पाहून सायंकाळी किंवा सकाळी शंकराचा अभिषेक करावा. त्यामुळे आपल्याला अधिक पुण्य मिळेल. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः. शंकराचा दुसरा एक मृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हा म्हणायला काही जणांना अवघड होईल, त्यासाठी मी आधी आपल्याला सोपा मंत्र बोलून दाखवलेला आहे. ही झाली सोमवारची उपासना. आता रसिक हो पाहू मंगळवारची उपासना. मंगळवार हा गणपतीचा वार, हनुमानाचा आणि काही जण देवीचा सुद्धा मानतात. तर या तिन्ही उपासना छोट्या छोट्या स्वरूपात आपण मनोभावे केल्या तरी त्या प्रत्येक देवतेला समर्पित असतील आणि फक्त आपण श्रद्धा भावनेने त्या जरूर करा. मंगळवारी ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. या तिन्ही मंत्रांचा आपण तिसरा होता तो गायत्री मंत्र होता, त्याच्या आधी 2 मंत्र होते. मननात त्रायते इति मंत्र.
जो मनन करून करून सातत्याने म्हणून आत्मसात करून वारंवार म्हटला जातो, जो श्रद्धा भावनेने म्हटला जातो, त्याला मंत्र म्हणतात. तो त्या देवतेला अर्पण करून आपण समर्पण भावनेने जरूर 11 वेळा सकाळ संध्याकाळ तिन्ही म्हणू शकता. किंवा आपल्याला जो असा वाटेल की हा सोपा आहे आणि म्हणायला वेळही छोटा कमी लागतोय, तरीसुद्धा आपण तो गणपतीचा मंत्र म्हणू शकता. तसंच मंगळवार हनुमानाचा सुद्धा मानला जातो, पण मंगळवारी हनुमंताचा जन्म झाला आहे. तर ओम हम हनुमते नमः हा एक छोटासा मंत्र सकाळ संध्याकाळ 21 वेळा आपण म्हणू शकता. किंवा हनुमानाचा हा गायत्री मंत्र आहे. ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात हा सुद्धा आपण सकाळ संध्याकाळ 11 वेळा जरूर म्हणा. तसंच भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना हे हनुमानाचं स्तोत्र प्रत्येक मराठी माणसाला पाठच असतं. ते सुद्धा आपण सायंकाळी रोज म्हणू शकता. रोज म्हणायला वेळ नसेल तर दर शनिवारी जरूर म्हणा, मंगळवारीसुद्धा जरूर म्हणा. आता देवी उपासनेकडे आपण वळूया. देवी उपासनेमध्ये ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र सर्वांनाच पाठ आहे. सप्तश्लोकी दुर्गामध्ये आपल्याला हा सापडतो. आणखीन आपल्याला हा मंत्र 11 वेळा म्हटल्यावर आणखीन वेळ आहे असं वाटलं तर शरणागत दीनार्थ परित्राणपरायणी सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते हा सुद्धा मंत्र आपण 11 वेळा म्हणू शकता. तसंच आपल्याला अगदीच वेळ नाही असं वाटलं पण देवीची उपासना तर करायची, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे हा मंत्र आपण 21 वेळा 11 वेळा आणि माळेवर शक्य असेल तर 108 वेळा जरूर म्हणा. नमस्कार.